बऱ्याचदा स्वयंपाकामध्ये आपल्याला भाजी भाकरी बनवायचा कंटाळा येतो. मग पोटभरीचं असं काहीतरी आपल्याला हवं असतं, पण तितकं चमचमीत पाहिजे, तोंडाला चव आणेल असं आणि पटकन होणारा असा आयटम आपल्याला बनवायचा असतो. मग आपल्या डोक्यात एकच नाव येतं, मसाले भात. चला तर मग पटकन बनवूनही तयार होतो, खायलाही तितका चमचमीत. तर असाच महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात कसा बनवायचा पाहणार आहोत. असाच मोकळा पण मऊ हा मसाले भात कसा बनवायचा, याच्यासाठी तांदूळ कोणता घ्यायचा, पाणी किती वापरायचं, भाज्या कोणत्या वापरायच्या आहेत, सगळं काही मी शेअर केलेलं आहे. आणि शिवाय झटपट हा आपण बनवणार आहोत, त्यासाठी कुकरचा वापर केलेला आहे. नमस्कार, मी दीपाली, कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अगदी माझ्या रेसिपीज तुम्हाला मनापासून आवडत असतील तर कमेंट करायलासुद्धा विसरू नका. चला तर मग हा महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात कसा बनवायचा ते पाहूयात. आता हा मसाले भात बनवण्यासाठी आपण इथं घेतलेला आहे बासमती तांदूळ. कोणताही सुवासिक तांदूळ, छोट्या दाण्याचा म्हणजे जे अखंड दाणे असतात ते तुम्ही वापरू शकता. इथं मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि हा जुना तांदूळ आहे. शक्यतो मसाले भातासाठी हा जुना तांदूळच घ्यायचा, म्हणजे भात मोकळा होतो आणि शिवाय मऊसुद्धा होतो. तर आता हे तांदूळ स्वच्छ असे धुवून घेऊयात. तर अंदाजे हे 1/2 किलो तांदूळ असतील. 1 ते 2 वेळेला तुम्ही असे जर स्वच्छ हे तांदूळ धुवून घेतले ना, याच्यातलं स्टार्चचं प्रमाण कमी होतं आणि तांदूळ असा म्हणजे भात शिजल्यानंतर मोकळा होतं. धुवून घेतलं की एका चाळणीमध्ये असं निथळायला ठेवूयात. एक 15 ते 20 मिनिट याला पुरेशी होतात. आता पाहूयात पुढचं साहित्य काय काय लागणार आहे. तर 2 मध्यम आकाराचे कांदे इथं पातळ लांब उभे चिरून घेतले. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 मध्ये असे काप देऊन घ्यायचं. आलं लसणाची पेस्ट आणि थोडीशी लागणार आहे आपल्याला कोथिंबीर. आता भाज्या पाहूया त्याच्यासाठी काय काय लागणार आहेत. तर फ्लॉवर 1 वाटी घेतलेला आहे, अर्ध गाजर बारीक काप करून घेतले, 3 ते 4 बीन्सच्या शेंगा आहेत आणि 1 छोटी वाटी मटार. फोडणीसाठी आपल्याला लागेल कढीपत्ता. त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा सालं न काढता असेच मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत. आता गरम मसाले पाहूयात काय काय लागणार आहेत. तर 7 ते 8 मिरी, 2 हिरवी वेलची, दालचिनीचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे, बदाम फूल घेतलेला आहे, त्यानंतर घेतलेले आहे 3 ते 4 लवंगा आणि 2 तमालपत्र. आता इथं पहा, हे पनीरचे तुकडे मी तेलामध्ये असे लाल तिखट आणि मीठ घालून असे फ्राय करून घेतलेले आहेत. पनीर ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालू शकतं. आता झटपट आपण हा कुकरमध्ये मसाले भात करतो आहे, त्यामुळं गॅसवरती मी कुकर गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये 3 मोठे चमचे घातलेलं आहे तेल, तूप दोन्हीपैकी काहीही वापरलं तरी चालेल. त्यानंतर घालूयात अर्धा छोटा चमचा मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं. त्यानंतर सगळे गरम मसाले याच्यामध्ये घालायचं. गॅसची फ्लेम थोडीशी आता मी मीडियम केलेली आहे. छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये घालूया कढीपत्ता, कांदा, मिरची आणि चांगला आता याला मिक्स करून घ्यायचं. आणि कांदा जास्त पण ब्राऊन करायचा नाही, फक्त थोडासा याचा कलर चेंज झाला पाहिजे. त्यानंतर घालूयात 1 मोठा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आहे. कांदा जास्त भाजायचा नाही, थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. आता चांगलं हे परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालूयात टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत याच्यामध्ये परतून घ्यायचा. आणि त्यानंतर सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या. गाजर आहे, बीन्स, मटार, त्यानंतर फ्लॉवर, तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या याच्यामध्ये घालू शकता, जसं की तोंडली आहे, वांगं आहे. त्यानंतर घालूयात बटाट्याची साल काढून घातलं तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं साहित्य भाज्या घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. त्यानंतर घालूयात अर्धा छोटा चमचा हळद, 2 ते 2.5 छोटे चमचे धना पावडर घातलेली आहे. त्यानंतर गरम मसाला अर्धा छोटा चमचा, लाल तिखट घातलेलं आहे 2 चमचे. आपला वर्षभराचा जो साठवणीचा मसाला असतो तोच मी इथं वापरलेला आहे. त्यानंतर घालूया त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ. तुमच्याकडे गोडा मसाला जर असेल तर 2 चमचे गोडा मसाला याच्यामध्ये वापरू शकता. आता हे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर छान असं 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. आपण इथं 1 मोठी वाटी तांदूळ म्हणजेच अंदाजे 1/2 किलो तांदूळ घेतले, तर त्याच्यापासून 1/2 किलोचा हा भात तयार होणार आहे. समजा तुम्ही 1 किलो तांदूळ घेतले तर त्याच्यापासून 3 किलोचा हा भात बनून तयार होतो. तर तुम्हाला बनवायचं केवढं आहे तर त्या प्रमाणात तुम्ही हे तांदळाचं प्रमाण वापरू शकता. तर आता चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर
आपण आता निथळायला जे तांदूळ ठेवले होते ते याच्यामध्ये घालायचं आणि अलगद हाताने याला मिक्स करून घ्यायचं आणि तांदूळ घातल्यानंतरसुद्धा छान असं याला परतून घ्यायचं, म्हणजे तांदळाचे जे दाणे आहेत ते याच्यामध्ये छान असे भाजले गेले पाहिजेत. तर आता पुन्हा 1 ते 2 मिनिटं छान असं हे तांदूळ घातल्यानंतर मी परतून घेतलं व्यवस्थित. आता हे सगळं साहित्य मिक्स करून झालं. आता शेंगदाणे घालूयात. शेंगदाणे हे मी तळून घेतले आणि त्याच्यावरती थोडंसं असं मीठ घातलं होतं आणि त्यानंतर हे तळून घेतलेलं पनीरसुद्धा घालायचं. हे सगळ्यात शेवटी घालायचं. शेंगदाणे साधारणतः पाववाटी असतील. हे सगळं साहित्य छान असं परतलं गेलेलं आहे. आता गॅसवरती मी एक साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. आता 1 वाटी तांदूळ घेतलेलं होतं तर त्याच्या दुप्पट पाणी वापरायचं आणि प्लस अर्धी वाटी आणखीन वापरायचं, म्हणजे ज्या आपण भाज्या वगैरे घातलेल्या आहेत त्याच्यासाठी म्हणून. तर टोटल इथं मी 2.5 वाट्या पाणी वापरलेलं आहे. आता हाच मसाले भात आपण जर पातेल्यामध्ये बनवला तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्ती लागू शकतं. आता हे सगळं साहित्य एकजीव असं करून घेतलं, मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता लो टू मिडियम फ्लेमवरती कुकरच्या 2 शिट्या काढायच्या आहेत. गॅसची फ्लेम वाढवायची नाही, नाहीतर मग तळाला भात लागू शकतो. आता कुकर गार झालेला आहे. उघडून पाहूयात आपण की मसाले भात कसा तयार झाला आहे. तर हलवून पाहूयात तळाला वगैरे चिकटला आहे का. तर अजिबात कुठेही तळाला हे पहा चिकटलेला नाही. मस्त असा प्रत्येक दाणा मोकळा मोकळा पण मऊ असा हा मसाले भात बनवून तयार झालेला आहे. वरून घालूयात 2 चमचे तूप. तूप पूर्णतः ऑप्शनल आहे. वरून तूप जर घालायचं नसेल तर तुम्ही फोडणीमध्ये ज्यावेळी आपण तेल घालतो तर त्यावेळी बटरसुद्धा वापरू शकता. वरून घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. तर एवढ्या तांदळाचा आपण जो भात बनवलेला आहे तो 3 ते 4 जणांना आरामात पुरू शकतो. म्हणजे बाकीचं तुम्ही काही बनवलं नाही, फक्त मसाले भातच खायचा आहे. तर 3 ते 4 जणं हा व्यवस्थितपणे खाऊ शकतात. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.